ओके, CRPC चॅप्टर 31. ठीक आहे, चॅप्टर 31 बघायचं आहे आपल्याला. दॅट इज ट्रान्सफर ऑफ क्रिमिनल केसेस. ओके, जे 406 पासून आपल्याला सेक्शन्स डील करतात ते आपल्याला इथे ट्रान्सफर ऑफ क्रिमिनल केसेस मध्ये डिस्कस करतात. जसं आपण तिथे 24 सेक्शन बघतो, 24-25. ओके, जो की सिव्हिल केसेसमध्ये CPC मध्ये, तसंच आपल्याला इथे ट्रान्सफर ऑफ सिव्हिल केसेस क्रिमिनल केसेस बघायचे. ठीक आहे, इथपर्यंत आपण CRPC संपवलेला आहे. सो पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट टू ट्रान्सफर केसेस अँड अपील. ओके, हा सेक्शन जो आहे ते तुम्ही सुशांत सिंग राजपूत या मॅटरमध्ये भरपूर न्यूजमध्ये ऐकलेलं आहे. ट्रान्सफर ऑफ द केसेस. ओके, की कुठल्या प्रकारे इथे केसेस ट्रान्सफर केल्या जातात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. So, transfer of criminal cases, section 406 of the CRPC. Power of the Supreme Court to transfer cases and appeal. Okay, power of the Supreme Court to transfer cases and appeal. यामध्ये केसेस जे की ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन मध्ये केसेस झालेले आहे, प्लस इथे अपील जे की हायकोर्ट आणि अपिलेट कोर्टात खाली इथे अपील फ्रेम झालेले आहे, ह्या दोन्ही प्रकारे तुम्हाला इथे ट्रान्सफर करता येतं अकॉर्डिंग टू धिस सेक्शन. कोण करणार ट्रान्सफर तर बघूया. whenever it is made to appear to the Supreme Court, कोर्टासमोर म्हणजे सुप्रीम कोर्टासमोर एक जर अशी गोष्ट आणि अशी केस अराईज झालेली असेल, दॅट an order under this section is expedient for the ends of justice, की अशा प्रकारच्या ऑर्डर करणं न्यायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा कोणाला न्याय मिळवून देण्यासाठी गरजेचं आहे. इट मे डायरेक्ट दॅट एनी पर्टिक्युलर केस ऑर अपील बी ट्रान्सफर फ्रॉम वन हायकोर्ट टू द अदर हायकोर्ट. लाईक महाराष्ट्र हायकोर्टमध्ये केस पेंडिंग आहे, किंवा महाराष्ट्र हायकोर्टाच्या एखाद्या बेंचमध्ये केस पेंडिंग आहे आणि तिथे दुसरीकडे ज्युरिस्डिक्शन पण आहे, दुसरीकडे पण त्या केसचं मॅटर चालू शकतं. अदर स्टेट आर इज ऑल्सो कम्पेटंट टू ट्राय दिस मॅटर. तो अशा सिच्युएशनमध्ये कॉम्पिटन्सी असेल तर या सिच्युएशनमध्ये जर कोर्टाला वाटत असेल की महाराष्ट्र हायकोर्टाने न हे मॅटर चालवता, न ही अपील चालवता आंध्राने चालवावी, तर आंध्रा कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये हे मॅटर ट्रान्सफर करेल. कोण करेल? दॅट इज SC. हायकोर्ट टू हायकोर्ट कोण करणार आहे? SC. दिस इज व्हेरी सिम्पल. ओके, तुम्हाला वाचलं तरी कळेल. सो अशा प्रकारे अपील ट्रान्सफर आणि केसेस ट्रान्सफर होऊ शकतात अपिलेट आणि ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन्स मध्ये. देन ऑर फॉर्म अ क्रिमिनल कोर्ट सबऑर्डिनेट टू वन हाय कोर्ट टू अनदर हाय कोर्ट कोर्ट ऑफ इक्वल ऑर सुपिरियर ज्युरिस्डिक्शन सबऑर्डिनेट टू द अनदर हाय कोर्ट. किंवा मग एखाद्या क्रिमिनल कोर्टातनं खाली सेशन कोर्टातनं हायकोर्टामध्ये ट्रान्सफर होऊ शकतं. ठीक आहे, सो अशाही प्रकारचे मॅटर्स इथे ट्रान्सफर केले जातात. हे सगळे अधिकार सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट सगळ्या देशातल्या लोअर कोर्टापासून तर पूर्ण हायर कोर्टापर्यंत त्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे आणि ते कुठल्याही प्रकारचे मॅटर विथड्रॉ, ट्रान्सफर आणि हे करू शकतात, काढून घेऊ शकतात एकमेकाकडून. सो दिस इज द पॉवर ऑफ द सुप्रीम कोर्ट. लाईक कुठे अनफेअर ट्रायल चालत असेल किंवा कुठल्याही प्रकारचे इश्यू अराईज झाले तर. ठीक आहे. Then the second subsection of this section is 2, that the Supreme Court may act under this section only on the application of the Attorney General of India. सुप्रीम कोर्ट तेव्हाच एका हायकोर्टातनं किंवा एखाद्या सबऑर्डिनेट कोर्टातनं हायकोर्टात कुठेही ट्रान्सफर करू शकतो भारतामध्ये, जेव्हा हे ऍप्लिकेशन AG अकॉर्डिंग टू द आर्टिकल 76 ऑफ दी, जो की AG असतो आपला अटर्नी जनरल ऑफ इंडिया अकॉर्डिंग टू द आर्टिकल 76 ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन, यांच्या ऍप्लिकेशनवरच सुप्रीम कोर्ट असं करणार आहे. जे की आपल्याला विथ द ऍफिडेव्हिट ट्रान्सफर करायची असेल सिव्हिल केस तर विथ ऍफिडेव्हिट द्यावं लागतं 25 अंतर्गत, सेक्शन CPC अंतर्गत. तर तिथे इथे एक कंडिशन आहे की अटर्नी जनरल ऑफ इंडिया ऑर ऑफ ए पार्टी इंटरेस्टेड, किंवा मग पार्टी इंटरेस्टेड, जी पार्टी यामध्ये पर्टिक्युलरली इंटरेस्टेड पार्टी आहे. ठीक आहे की नाही, म्हणजे विक्टीम असेल किंवा कंप्लेनंट असेल, कोणीही असेल यामध्ये, तर जी पार्टी आहे इंटरेस्टेड पार्टी, ती इथे काय करू शकतं? ट्रान्सफर साठी application करू शकते. And every such application shall be made by motion which shall accept when the applicant is the Attorney General of India or the Advocate General of the state be supported by the affidavit of affirmations. So इथे accept, जो कोणीही इथे ऍडव्होकेट जनरल असेल ना, आणि ऍडव्होकेट जनरल आणि अटर्नी जनरल असेल, त्यांना मात्र इथे ऍफिडेव्हिट द्यायची गरज नाही. ठीक आहे की नाही. बट पार्टी जेव्हा इंटरेस्टेड पार्टी इथे काय करत आहे?
अप्लिकेशन करत आहे फॉर द ट्रान्सफर पिटिशनसाठी, देन इन दिस सिच्युएशन्स त्या पार्टीला विथ ॲफिडेव्हिटच काय करावं लागणार आहे, द्यावं लागणार. हे लक्षात ठेवायचं, विथ ॲफिडेव्हिट. असिस्टंटचेही विद्यार्थ्यांना मी लिंक पाठवली आहे, त्यांनी हे असे लक्षात ठेवा. ठीक आहे. भरपूर सारे सेक्शन कधी कधी CRPC मधनं विचारण्यात येतात. सो इथे ॲफिडेव्हिट तुम्हाला द्यायचं आहे पार्टीला. बट ॲडव्होकेट जनरल असेल, असिस्टंट असेल आणि अटर्नी असेल, तर इथे तुम्हाला त्यांना ॲफिडेव्हिट द्यायची गरज नाही. ते पर्सनली ते लायबल नाही आहे. सो हे झालं तुमचं ट्रान्सफरचं. सबसेक्शन 3 काय म्हणतायत, वेअर एनी ॲप्लिकेशन फॉर द एक्सरसाइज ऑफ द पॉवर कन्फर्ड बाय दिस सेक्शन इज डिसमिस. सपोज तुम्ही ॲप्लिकेशन केलं, वेदर अटर्नी जनरल आणि ॲडव्होकेटनी केलं किंवा पार्टीनी केलं, आणि कोर्टाने ते सांगितलं की डिसमिस करतो आम्ही. का? कारण की ते ट्रान्सफर करण्याची गरजच नाही, जिथे आहे आम्ही तिथेच राहू देतो. अशा ठिकाणी डिसमिस होऊ शकतं. द सुप्रीम कोर्ट मे, इफ इट इज ओपिनियन दॅट द अप्लिकेशन वॉज frivolous, vexatious, order the applicant to pay by way of the compensations to any person who has opposed the application such a sum not exceeding 1000 rupees as it may consider appropriate in the circumstances of the case. एक तर डिसमिस करेल आणि कुठल्याही ग्राउंडवर बसत नाही म्हणून डिसमिस केलं तर ठीक आहे बाबा, झालं डिसमिस. आता याच्यावर ऑप्शनच नाही, आता तुमच्याकडे पर्याय संपतात. एकदा सुप्रीम कोर्टाने डिसमिस केलं. पण डिसमिस का केलं? वॅक्शिशियस होतं, खोटारडं होतं, डिले करण्यासाठी, आणि फ्रिव्हिलियस होतं. या सिच्युएशन मध्ये तुम्हाला, जर ज्या पार्टीने अप्लिकेशन केलं त्या पार्टीला 1000 रुपये इथं कम्पेन्सेशन मीन्स फाईन भरावा लागणार आहे कोर्टाचा. बिकॉज कोर्टाचा टाइम वेस्ट झाला आहे, अप्लिकेशन फ्री वेळेस आहे, ट्रान्सफर करण्याची गरज नसताना, नॉलेज असताना तुम्ही ट्रान्सफर केलं तर. सिव्हिल मध्ये फाईन किती आहे CPC चे विद्यार्थी? सिव्हिल मध्ये 2000 फाईन आहे. ठीक आहे. आणि इथे 1000. येस. सो दिस इज द ट्रान्सफर. यामध्ये 2-3 पॉईंट, JMFC असो, DJ साठीही आपल्याकडे काही विद्यार्थी, कंबाईन बॅच सगळ्यांची, आणि असिस्टंट साठीही काही विद्यार्थी आहे. असे पॉईंट्स प्रिलिम साठी काढून ठेवायचे असतात. ठीक आहे. सो दिस इज द प्रिलिम स्ट्रॅटेजी. त्यानंतर येऊया सेक्शन 407 कडे. यांनी म्हटलंय की पॉवर ऑफ ए हायकोर्ट टू ट्रान्सफर केसेस अन अपील. आता पॉवर ऑफ ए हायकोर्ट, प्रत्येक स्टेटला एक हायकोर्ट आहे, तर त्याचं ज्युरिस्डिक्शन काय असतं, स्टेटमध्ये आहे. तर बिलकुल तो स्टेटमधनं या सेशन कोर्टाचे त्या सेशन कोर्टाला ट्रान्सफर करू शकतो मॅटर्स. ओके. अपीलही करू शकतो, या सेशन कोर्टाचे अपील त्या सेशन कोर्टामधनं ट्रान्सफर ऑफकोर्स करू शकतो. सो दिस इज द सेक्शन. 406 डील्स विथ द सुप्रीम कोर्ट आणि 406 which it deals with the high court. Okay, power of the transfer. So whenever it is made to appear to the high court, जेव्हाही high courtकडे एखादं application येतं, कोणी रिक्वेस्ट करतं for the transfer of the petition साठी. So या सिच्युएशन मध्ये that a fair and impartial inquiry or a trial cannot be had in a criminal court subordinate thereto. सपोज इथे हायकोर्ट काय काय करणार आहे, हायकोर्टाला काय काय इथे करता येतं. ओके. पण इन द ज्युरिस्डिक्शन, हे लक्षात ठेवा, प्रॅक्टिकली दुसऱ्या स्टेटचा हायकोर्ट इथे ट्रान्सफर करू शकत नाही, आपल्याच स्टेट मधलं आणि त्याच्या ज्युरिस्डिक्शन मधलं. लाईक भरपूर मॅटर असतात. तर ज्युरिस्डिक्शन मीन्स आपल्या इथे नागपूर ज्युरिस्डिक्शन वेगळं आहे, औरंगाबाद आणि मुंबई वेगळं आहे. सपोज औरंगाबाद किंवा नांदेड या इकडच्या मराठवाड्यातल्या भागातनं पश्चिम महाराष्ट्रात करायचं असेल, पुणेला वगैरे ट्रान्सफर, तर औरंगाबादला ज्युरिस्डिक्शन. तेच नाशिक, ठाणे वगैरे असेल तर मुंबईला येईल, आणि विदर्भ असेल तर तिकडे नागपूरला येईल. अशा प्रकारे. सो इथे कुठल्याही प्रकारे पहिले तर सर्वात आधी तुमची फेअर, ठीक आहे की नाही, आणि इम्पार्शियल इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. किंवा ही इन्क्वायरी खालील कोर्टाने केली असेल आणि देर इज नॉट रिक्वायर्ड टू अगेन इन्क्वायरी इन दिस मॅटर, तर करणार नाही. करणं गरजेचं पडली असेल तर इथे करूही शकतं, किंवा सबऑर्डिनेट कोर्टाला तसे आदेश देऊ शकतं हायकोर्ट की तुम्ही ते अशा प्रकारची इन्क्वायरी करा, की हे जे मॅटर ट्रान्सफरसाठी आमच्याकडे आले ते ज्या कोर्टात फाईल झाले तिथे योग्य आहे का, किंवा एका पार्टीला खूप जास्त हार्डशिप होतीये का, किंवा जॉइंडर ऑफ चार्ज करणे गरजेचं आहे का, या सुद्धा मध्ये आपलं ट्रान्सफर पिटिशन होऊ शकतं. दॅट सम क्वेश्चन्स ऑफ लॉ ऑफ युज्युअल डिफिकल्टीज इज लाईकली टू अराईज. कुठल्याही प्रकारे युज्युअल डिफिकल्टीज होत आहे. एक पार्टी क्रिमिनल मॅटर आहे, पण ती एक लाईक आत्ता परवा 1-2 दिवसापूर्वी ट्रान्सफर पिटिशन होतं की पार्टी एक नांदेडला होती आणि एक पुणेला होती. तर आपल्या औरंगाबादला त्याचं ज्युरिस्डिक्शन आहे. नांदेडची जी पार्टी होती ती थोडी वीक पार्टी होती, लेडीज पार्टी होती, आणि त्या पार्टीला पुण्याला वारंवार तारखेला जाणं ते पॉसिबल नव्हतं. तर त्यांचं म्हणणं होतं की पुण्यावरून आम्हाला कुठे ट्रान्सफर करा, नांदेडला. मग या सिच्युएशन मध्ये 2 डिस्ट्रिक्ट आहे, हे डिस्ट्रिक्ट आहे. आता या सिच्युएशन मध्ये तुमचं सेशन कोर्ट ट्रान्सफर करू शकत नाही, डिस्ट्रिक्ट चेंज होत आहे. सो दिस इज द पॉवर ऑफ द हायकोर्ट टू चेंज, टू ट्रान्सफर द मॅटर फ्रॉम द वन कोर्ट टू द अनदर कोर्ट.
तर या सिच्युएशनमध्ये हायकोर्ट ऑफ दी औरंगाबाद इथे ट्रान्सफर करून तुम्हाला मॅटर देणार. तर मग हार्डशिप कोणाला होत आहे, गरजेचं आहे का, युजली डिफिकल्टीज अराईज होत आहे का कोणाला, या अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला मॅटर ट्रान्सफर करून मिळू शकतं. दॅट अन ऑर्डर अंडर दिस सेक्शन इज रिक्वायर्ड बाय provisions of this code or will tends to the general convenience of the parties or witnesses or is expedient to ends of justice. ही ऑर्डर करणे, ट्रान्सफर पिटिशनची जी ऑर्डर करायची आहे, आपल्याला एक मॅटर ट्रान्सफर करायचा आहे एका कोर्टातनं दुसऱ्या कोर्टात आणि ते करणं गरजेचं आहे. न्यायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गरजेचं आहे. विटनेसेस पटापट कोर्टात येऊ शकतात कारण विटनेसेस सगळे तिथले आहे, घटना तिथे घडली आणि फाईल दुसरीकडे झाला आहे. पार्टीजसाठी कन्व्हिनियंट आहे. पार्टी पटापट आपल्या कोर्टात जाऊन लवकरात लवकर मॅटर डिस्पोज होऊ शकतं. जिथे आता सध्या मॅटर पेंडिंग आहे ते खूप लांब पडतंय. त्यामुळे पार्टी पण वेळोवेळी जात नाही किंवा मग विटनेस पण मदत करायला येत नाही. असे काही कारणं दिसत असतील तर डेफिनेटली हायकोर्ट तुम्हाला ट्रान्सफर मॅटर करून देणार आहे. That any offense be inquired into or tried by any court not qualified under section 177 to 185 both inclusive but in other respects competent to inquire into or try such a offenses. कुठल्याही प्रकारे ते इन्क्वायरी 177 हे जे आपले पूर्ण सेक्शन्स आहेत लाईक ज्युरिस्डिक्शनचे यावरही इन्क्वायरी होणार आहे. सो सपोज कोणी म्हटलं की ते प्रॉपरली कम्पेटंट नाही आहे किंवा ऍक्च्युअली ज्युरिस्डिक्शन आहे का? ज्या कोर्टात तुम्ही ट्रान्सफर करून मागवता तिथे ऍक्च्युअली ज्युरिस्डिक्शन आहे का? तिथे ट्रायल चालू शकतं का? याही सगळ्या गोष्टींची चौकशी करूनच कोर्ट ट्रान्सफर करणार आहे. अदरवाईज करणार नाही. म्हणजे ट्रान्सफर पिटिशन टाकलं आणि चला स्त्री आहे म्हणून ट्रान्सफर देऊन टाकलं नाही. तसं होऊ शकत नाही. That any particular case or appeal or class of cases or appeal be transferred from a criminal court subordinate to its authority to any other such a criminal court is equal superior jurisdiction. जेव्हाही तुमचं एका ज्युरिस्डिक्शन मधनं दुसरीकडे ट्रान्सफर होणार आहे तर पर्टिक्युलर केस असेल, पर्टिक्युलर अपील असेल तर ती तशाच कोर्टात ट्राय होणार आहे की जिथे ज्युरिस्डिक्शन पर्टिक्युलर होतं. अपील असेल तर सेशनमध्ये होईल, एका सेशनमधून टाकून दुसऱ्या सेशनमध्ये होईल. ठीक आहे की नाही? अशा प्रकारे. सो दुसऱ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये होणार नाही, ज्युरिस्डिक्शनवरून मॅटर ट्रान्सफर होणार नाही. That any particular case be committed for a trial to a court of the sessions. ओके, सेशन कोर्ट मध्ये हे मॅटर चालू शकतं तुमचं एका पर्टिक्युलर केसचं. अँड दॅट एनी पर्टिक्युलर केस ऑर अपील बी ट्रान्सफर टू एनी अँड ट्राईड बिफोर इटसेल्फ. ओके, कधी कधी होतं की हे जे हायकोर्टाचे पॉवर आहेत, हायकोर्ट एंटरटेन करताना एखादा पर्टिक्युलर मॅटर तुमच्याकडे आलं तर ते एका सेशनकडनं दुसऱ्या सेशनकडे ट्रान्सफर करतं किंवा स्वतःही ट्राय करू शकतं. त्यांना वाटत असेल की हेही इकडे नाही पाठवायचं, तिकडे नाही, तर स्वतःच ते काय करू शकतात, कोणीही याचा निर्णय लावू नका, आम्हीच याचा निर्णय लावतो, असं ते म्हणू शकतं. द हाय कोर्ट मे ऍक्ट आयदर ऑन द रिपोर्ट ऑफ द लोअर कोर्ट ऑर ऑन द अप्लिकेशन ऑफ द पार्टी इंटरेस्टेड ऑर ऑन इट्स ओन इनिशिएटिव्ह. हे जे हायकोर्ट मॅटर इकडनं तिकडे ट्रान्सफर करत आहे, एक तर तुमच्या पार्टीच्या कन्व्हिनियन्सवर किंवा पार्टी अप्लाय करेल तर, किंवा हायकोर्टाने रिपोर्ट पाठवलाय की ते असे असे मुद्दे अराईज होत आहेत, तुम्ही इथनं तिथे ट्रान्सफर करा किंवा ट्रान्सफर करून द्या. हायकोर्ट रिपोर्ट सॉरी लोअर कोर्ट रिपोर्ट पाठवेल तर म्हणजे 3 गोष्टी आहेत इथे की लोअर कोर्ट रिपोर्ट करेल. ठीक आहे, या मुद्द्यावर एक तर ट्रान्सफर होऊ शकतं. म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन काय पाहिजे तुम्हाला, ट्रान्सफर पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल करेल. पार्टी रिक्वेस्ट करेल, पार्टी स्वतःहून म्हणेल की या कोर्टात ट्रान्सफर करून पाहिजे, तिथे नाही चालवायचं आम्हाला मॅटर. आणि तिसरी आहे इनिशिएटिव्ह, ओन इनिशिएटिव्ह म्हणजे सुमोटो आपण म्हणू शकतो. सुमोटो कोर्ट इथे ट्रान्सफर एका कोर्टातनं दुसऱ्या कोर्टाकडे करू शकतात. दिस इज द 3 ग्राउंड टू फाईल द ट्रान्सफर पिटिशन इन द हाय कोर्ट. ओके, सो दिस इज द 3 ग्राउंड. त्यानंतर पुढे म्हटलंय प्रोव्हाइडेड, बट या 3 ग्राउंडवर तर करूच शकतं. बट व्हॉट इज प्रोव्हाइजो गिव्हन हिअर? Provided that no application shall lie to the High Court for transferring a case from one criminal court to another criminal court in the same session division unless an application for such a transfer has been made to the session judge and rejected by him. Suppose इथे कुठल्याही प्रकारे पहिले पाहिलं जाईल की रिजेक्ट केलेलं आहे का, म्हणजे ऍप्लिकेशन तुम्हाला आलंय हायकोर्टामध्ये फॉर ट्रान्सफरिंग केस. ओके, अँड फ्रॉम द क्रिमिनल कोर्ट टू अनदर क्रिमिनल कोर्ट, एका क्रिमिनल कोर्टमधनं दुसऱ्या क्रिमिनल कोर्टमध्ये. ठीक आहे की नाही? आणि इथे म्हटलंय कोर्ट इन द सेम सेशन डिव्हिजन, सेम सेशन डिव्हिजन मध्ये. ठीक आहे की नाही? म्हणजे इथे काय होतं, लाईक एक लक्षात घ्या,
मी एक डिस्ट्रिक्ट काढते इथे नांदेड डिस्ट्रिक्ट काढते मी. ठीक आहे. दिस इज नांदेड डिस्ट्रिक्ट आणि हे एक एच गाव आहे आणि हे एम तालुका आहे. हे दोन्हीही काय तालुके आहेत. आणि या तालुक्यामधनं एका कोर्टातनं इथे डायरेक्टली हायकोर्टात पिटिशन गेले, की आम्हाला या कोर्टातनं इथे ट्रान्सफर करून द्या. तर पहिले तसं नसतं. तुम्हाला जर ट्रान्सफर मॅटर करून पाहिजे असेल, तर तुम्ही तालुका आहात, ठीक आहे. तालुका लेव्हलवर आहात, तर तुम्हाला ट्रान्सफर पिटिशन सेशनला दाखल करावं लागतं. ठीक आहे की नाही? सेशननी रिजेक्ट केलं ना, तर मग तुम्ही हायकोर्टात जाऊ शकतात. म्हणून इथे म्हटलंय, की सेशन असेल ना, पुणे नांदेड असेल, तर तुम्हाला मग हायकोर्टातच यावं लागेल. कारण सेशन आहे. सेम सेशन डिव्हिजनमधनं एका छोट्या कोर्टात जे एम-एफ-सी कडनं जर ॲप्लिकेशन आलं, तर पहिले कोर्ट काय बघणार आहे, की पहिले तुम्ही इथे का नाही गेलात? इथे तुम्हाला ज्युरिस्डिक्शन आहे पहिलं, फर्स्ट इन्स्टन्सचं हे कोर्ट आहे तुम्हाला अप्लाय करायचं, नंतर हायकोर्टात या. हां, जर नांदेड कोर्टाने रिजेक्ट केलं असेल, तर यू कॅन फाईल द फाईल इन द हायकोर्ट. ओके. सो तुम्ही इथे करू शकता. बट रिजेक्ट झाल्याशी येऊ नका. हे इथे कन्फर्म कोर्ट करून घेईल, की नांदेड कोर्टाने रिजेक्ट केलंय का? तर इकडे या. डायरेक्ट हायकोर्टात यायचं नाही, डायरेक्ट उडी मारून. ओके. सो एव्हरी ॲप्लिकेशन फॉर अन ऑर्डर अंडर सबसेक्शन 1 shall be made by motion which shall accept when the applicant is the advocate general of the state be supported by the affidavit or affirmation. सगळं जे कोणीही पार्टी इथे फाईल करत आहे त्यांना affidavit affirmation थ्रू जावं लागणार आहे. बट ओन्ली ॲडव्होकेट जनरल जर इथे फाईल करत असेल तर त्यांना गरज नाही अफर्मेशन्स अँड अफिडेव्हिट वगैरे द्यायची. ओके. ते पर्सनली लायबल नाही राहत. ते स्टेटसाठी काम करत आहे. सो धिस इज द बोथ सेक्शन for the power of the Supreme Court and the power of the High Court regarding the transport petition. नाऊ आता 4 मध्ये येऊया, या सेक्शन मध्ये 4 मध्ये येऊया. दॅट व्हेन सच ॲप्लिकेशन इज मेड, जेव्हा इथे ट्रान्सफर साठी तुमचं ॲप्लिकेशन हायकोर्टामध्ये तुम्ही टाकलं आहे आणि बाय ॲन अक्युज्ड पर्सन. ओके. बाय ॲन अक्युज्ड पर्सन. अक्युज्ड पर्सन आहे, क्रिमिनल आहे. डेफिनेटली अक्युज्ड पर्सन म्हणतो की मला इथे चालवायचं नाही, दुसरीकडे चालवून द्या. द हाय कोर्ट मे डायरेक्ट हिम टू एक्झिक्यूट अ बॉन्ड. तर याला बॉन्ड एक्झिक्यूट करायला लावणार आहे पहिले. ठीक आहे की नाही? आणि बॉन्ड विथ और विदाउट श्युरिटी ॲज पर द डिस्क्रिशनरी पॉवर श्युरिटी दे किंवा विदाउट श्युरिटी दे फॉर द पेमेंट ऑफ द कंपन्सेशन विच द हाय कोर्ट मे अवॉर्ड अंडर सबसेक्शन 7. ओके. तर 7 ला बाजूला ठेवा. जे काही पेमेंट आहे तिथे बाजू नंतर बघूया. पण इथे तुम्हाला बॉन्ड एक्झिक्यूट करून मागण्यात येईल, की जे काही हायकोर्टाच्या कंडिशन्स असेल तिथे बॉन्ड एक्झिक्यूट मागण्यात येईल ट्रान्सफर करताना. ओके. सो हा एक मुद्दा आहे. त्यानंतर सेक्शन 5 आहे सबसेक्शन. एव्हरी अक्युज्ड पर्सन मेकिंग सच ॲप्लिकेशन शॅल गिव्ह टू द पब्लिक प्रॉसिक्युटर नोटीस इन अ रायटिंग ऑफ द ॲप्लिकेशन. जेव्हाही अक्युज्ड तुमचा कुठल्याही प्रकारे ट्रान्सफर पिटिशन एका कोर्टातनं नाही पाहिजे म्हणून हायकोर्टात करतोय या डिस्ट्रिक्टमधनं त्या डिस्ट्रिक्टमध्ये चेंज करण्यासाठी, तर त्याला मी ट्रान्सफर पिटिशन दाखल केलंय ही नोटीस पीपीला देणे अत्यंत गरजेचं आहे. पीपीला ते यावं लागेल ना आता रिप्लाय घेऊन. ठीक आहे की नाही? म्हणून टुगेदर विथ अ कॉपी ऑफ द ग्राउंड ऑन विच इट इज मेड. कुठल्या ग्राउंडवर मी ट्रान्सफर पिटिशन दाखल केलंय त्यावर. मग पीपी येईल आणि सांगेल की ट्रान्सफर करायची गरज नाही सर, तिथे आहे तिथेच बरोबर आहे. ठीक आहे की नाही? अशा प्रकारे. Then which is made and no order shall be made on the merits of the application unless at least 24 hours have elapsed between the giving of such notice and the hearings of the application. कुठल्याही प्रकारे तुमची कोर्ट डायरेक्टली ऑर्डर काढणार नाहीये जोपर्यंत ते पीपीला नोटीस मिळून 24 तास जर झाले नसेल ना, तर तुमच्यावर ऑर्डर काढता येणार नाही आहे. ठीक आहे. पीपी हे आपले हायकोर्टातच असतात. त्यांना नोटीस मिळाली का? मिळून किती वेळ झाला? 24 आवर झाले. तर मग त्यांनी कोर्टाला वेळ मागावा किंवा सर ठीक आहे आम्ही रिप्लाय दाखल करतो किंवा अपीरन्स तरी कोर्टासमोर दाखवावं. तर ही नोटीस मिळून कमीत कमी 24 तास पीपीला झालेले असावे. तरच कोर्ट इथे काही ऑर्डर काढू शकतो, अदरवाईज नाही. ठीक आहे. सो माझ्यासोबत हे 2-3 दिवसापूर्वीच झालेलं आहे. आय एम फ्रॉम द अक्युज्ड अँड द पीपी इज नॉट अपिअर बिफोर द कोर्ट. आणि 24 आवर झाले नव्हते, तर कोर्टाने ऑर्डर काढली नाही. कोर्ट म्हणत होतं की वेट करूया. सो दिस इज द प्रॅक्टिकल सिच्युएशन. सो इन सेक्शन 6 येऊया, सबसेक्शन. Where the application is for the transfer of a case or appeal from any subordinate court, the High Court may, if it is satisfied that it is necessary so to do in the interest of a justice, or order that pending the disposal of the application, the proceedings in the subordinate court shall be stayed on such a term as the High Court may think fit to impose.
सो इथे कुठल्याही प्रकारे जे की सॅटिस्फॅक्शन झालंय हायकोर्टाचं किंवा नाही झालंय किंवा इंटरेस्ट ऑफ द जस्टिसमध्ये इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारे कोर्टाला स्टे करायचं असेल, तर कोर्ट इथे ट्रान्सफर पिटिशन एकदा तुमच्याकडे आलंय आणि कोर्टाला काहीही याच्यामध्ये ऑर्डर पास करायची असेल, तर खालील कोर्टाच्या जे ट्रायल सुरू आहे तिथे खालील कोर्टामध्ये ऑफकोर्स ट्रायल सुरू असणार ना, कारण इथे काही केस उचलून टाकली नाहीये. खाली ट्रायल सुरूच असतं. फक्त आपण ट्रान्सफर करा म्हणून ॲप्लिकेशन करतोय, की या कोर्टात न चालवता तिकडे. तर इथलं जे काहीही मॅटर आहे ते कोर्ट स्टे ऑर्डर देऊ शकतं, की थांबा. आपण पहिले या कोर्टात मॅटर चालणार, की या कोर्टात चालणार ते डिस्कस करूया. नंतर तुम्ही जजमेंटवर जा. सो इथे स्टे आणू शकता. तर आपण 7 बघूया. 407 सबसेक्शन 7 सॉरी 6 झाले ना? 7 पण 6 झाले. 7 बघूया. इथं प्रोव्हायझो आहे 6 ला एक सॉरी. प्रोव्हाइडेड दॅट such a stay shall not affect the subordinate court's power of the remand under section 309. रिमांडवर याचा अफेक्ट काहीही होणार नाही असं ते म्हणतात, जे की रिमांड अक्यूजला दिले. याचा अर्थ असा नाहीये की तो रिमांड दिलाय आता स्टे आणले तर तो मध्येच्या मध्ये राहणार. याचा काही इफेक्ट नाही. कोर्टाला त्याला सोडायचं तर सोडेल, नाही सोडायचं तर मध्ये राहील. याच्यावर काही इफेक्ट होत नाही म्हणजे तो मध्ये असेल तर. 7 मध्ये येऊया. Where an application for an order under subsection 1 is dismissed, the High Court may, if it is opinion that the application was frivolous, vexatious, order applicant to pay the compensations which is not exceeding 1000. सेम आहे जसं की सुप्रीम कोर्टाचं होतं तसंच कुठल्याही प्रकारे डिसमिस झालं आणि डिसमिस झालं तर ठीक आहे. पण ग्राउंड काय आहे? वॅक्शिशियस आहे, फ्रिव्हिलियस आहे. या सिच्युएशनमध्ये म्हणजे खोटारडं आहे सगळं किंवा काही गरज नव्हती, ग्राउंडलेस आहे, तर इथे तुम्हाला ₹1000 कंपन्सेशन टाकू शकतं. जर तुम्ही ॲप्लिकंट कोण आहे, अक्यूज्ड आहे किंवा कोणीही तुमची पार्टी आहे ॲप्लिकंट आणि इथे तुम्ही ट्रान्सफरसाठी टाकलं गरज नसताना टाईम वेस्ट करण्यासाठी कोर्टाचा. तर तुम्हाला ₹1000 फाईन इथे कंपन्सेशन द्यावे लागणार आहे. 4078 when the High Court order under subsection 1 that a case be transferred from any court for a trial before itself, it shall observe in such a trial that the same procedure which that court would have observed if the case had not been transferred. जर इथे ट्रान्सफर केली केस तुमची एका कोर्टातनं दुसऱ्या कोर्टात, तर दुसऱ्या कोर्टात जी या बी कोर्टातनं ए मध्ये ट्रान्सफर केली, तर सेम प्रोसिजर इथे सुरू होणार आहे. त्या स्टेजपासून कंटिन्यू करेल किंवा पुन्हा सगळं ट्रायल पाहिजे आणि ट्रान्सफर नाही केली, तर जिथे आहे तिथून ते कंटिन्युअस केस कंटिन्यू केली जाणार आहे. Nothing in this section shall be deemed to affect any order of a government under section 197. सो 197 मध्ये इथे लाईक काय म्हणू शकतो आपण केसेस ऑफ द गव्हर्नमेंट परमिशन्स लाईक आपण म्हणू शकतो. जिथे गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते प्रत्येक केसमध्ये. तर तुम्ही ट्रान्सफर पिटिशन दाखल करताना सुद्धा तुम्हाला पहिले गव्हर्नमेंटची परमिशन्स घेणे गरजेचं असतं. कुठल्याही प्रकारे याचा इफेक्ट होणार नाही आहे, बट परमिशन घेणे गरजे 197 मध्ये पाहिले आपण. ओके, सो दिस इज द 407 आणि 406. ओके, नाव सेशन कोर्टालाही ट्रान्सफरचे अधिकार आहे ॲज वेल सीपीसी मध्येही आपण पाहिलंय. ज्यांचं सीपीसी झालंय त्यांना हे थोडंसं इझी वाटत असेल डेफिनेटली बिकॉज आपण तिथे पाहिलंय. ओके, सो सेमच प्रोसिजर आहे सिव्हिल आणि क्रिमिनलची, फक्त इथं सेशन कोर्ट दिलंय, तिकडे काय दिलं होतं डिस्ट्रिक्ट जज दिलं होतं. सो आपण इथे या 408 सेक्शन मध्ये पॉवर ऑफ ए सेशन कोर्ट. तर इथे सेशन कोर्टाची पॉवर आहे. तर प्रॅक्टिकली तुम्हाला सांगायचं झालं तर एक तालुका असेल आणि हा दुसरा तालुका असेल. या तालुक्यामधनं या व्यक्तीला इथे या तालुक्यामध्ये ट्रान्सफर करून पाहिजे पिटिशन. तो तिथे जात नाही, त्याला इथेच जायचं, याच कोर्टामध्ये त्याला ट्रान्सफर करायचं. तर मेक अप्लिकेशन टू द सेशन कोर्ट. ओके, तुमचं जे सेशन कोर्ट आहे ते तालुका अंतर हे सगळे सबऑर्डिनेट कोर्ट आहेत, त्या सेशनला अप्लिकेशन करा. ते सेशन ट्रान्सफर करून देईल, जसं की आतापर्यंत आपण हायकोर्ट रूल वाचले तसंच. त्यांना सुमोटो करता येतं, स्वतः चालून घेता येतं किंवा ट्रान्सफर करता येतं, डिसमिस करता येतं, सगळ्याच गोष्टी. ओके, पुन्हा तेच आहे, कंपन्सेशनही लावता येतं. तर बघूया, व्हेनेवर इट इज मेड टू अपियर टू द सेशन कोर्ट, जेव्हाही सेशन कोर्टाकडे एखादं अप्लिकेशन येईल किंवा सेशन कोर्टाकडे अशी गोष्ट अपियर होईल की या कोर्टातनं त्या कोर्टात ट्रान्सफर करायचे मॅटर, that an order under this subsection is expedient for the ends of justice, he may order that any particular case be transferred from the criminal court to another criminal court in his सेशन डिव्हिजन. सो आपल्या सेशन डिव्हिजनमध्ये एक क्रिमिनल कोर्टाबद्दल दुसरीकडे आपल्याला केस ट्रान्सफर करायची आहे.
So the session judge may act either on the report of the lower court or on the application of the party interested on or his own initiative. तर सेशन कोर्टही कधी कधी करेल की पार्टीने अप्लिकेशन केलं तर चला बाबा पार्टीने अप्लाय केलं ट्रान्सफर अप्लिकेशन दाखल केलेलं आहे किंवा लोअर कोर्टाचा रिपोर्ट आला जेएमएफसीचा रिपोर्ट आला की सर माझ्याकडे जी केस आहे ती ट्रान्सफर इकडे झाली पाहिजे किंवा त्यांच्याकडे जी आहे ती माझ्याकडे झाली पाहिजे दिस इज द लोअर कोर्ट रिपोर्ट सेम ग्राउंड आहे काही फरक नाही आणि दुसरं काय आहे ओन सुमोटो ज्याला म्हणू शकतो आपण हो की नाही ओन इनिशिएटिव्ह की स्वतःलाच त्याला दिसून आलं हे नाही ते ट्रान्सफर व्हायला पाहिजे या 3 ग्राउंडवर सेशन कोर्ट ट्रान्सफर करणार आहे. बाकी जे आतापर्यंत आपण हायकोर्टाचे सब सेक्शन बघितले त्या सेम सबसेक्शन नुसार इथे सेशन कोर्टही काम करणार. दॅट द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 3, 4, 5 हे सगळे जे आहेत 407 चे सेम आहे. जेवढे हायकोर्टाचे पॉवर आहे तेवढी सेशनचेही आहे. shall apply in relation to the application of a session judge for an order under subsection 1. Okay. आणि 407 मध्ये एक्सेप्ट दॅट सबसेक्शन 7 ऑफ सेक्शन शाल अप्लाय ॲज फॉर एज वर्ड 1000 रुपीज 250 रुपीज 250 रुपीज फक्त हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट 1000 रुपयाचा फाईन लावू शकतो. सेशन कोर्ट जर वॅक्शिशियस आणि फ्रिव्हिलियस तुम्ही ट्रान्सफर अप्लिकेशन दाखल केलं तर 250 रुपयाचा फाईन तुम्हाला लावू शकतो. हा थोडासा याच्यामध्ये डिफरन्स आहे बाकी काहीही डिफरन्स नाही. आणि सेक्शन मध्ये 406 जो आहे तो सुप्रीम कोर्टाला डील करतो 407 जो आहे तो हायकोर्टाला डील करतो आणि 408 जो आहे तो सेशनला डील करतो आणि हा फरक आहे फाईनचा बाकी कुठलाही फरक नाही आहे हे तिन्ही ग्राउंड सारखेच. सो दिस इज अ ट्रान्सफर पिटिशन आणि ट्रान्सफर अप्लिकेशन आपण याला म्हणू शकतो. असं प्रॅक्टिकली खेळत खेळत लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह एक्झाम सहज त्याच्यामध्ये निघून जातात. जरी कधी रिटर्न एक्झामचं काम पडलं तर यस 406 मध्ये काय काय होते सुप्रीम कोर्टाची पॉवर लिहायचे 407 मध्ये हायकोर्टाची पॉवर काय 400 सेशन मध्ये काय. सो सेम आपण अशा प्रकारे बेरॅक लँग्वेज मध्ये आपल्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करून लिहू शकतो. नाव 409 आता कोर्ट तर संपले नाही तर पॉवर पण संपणार नाही. विथड्रॉल ऑफ द केसेस अँड अपील बाय द सेशन कोर्ट. इथे आता ट्रान्सफर सोडलंय आणि ट्रान्सफर विथड्रॉल ऑफ द केसेस. ओके विथड्रॉल ऑफ द केसेस बद्दल आता इथे बघूया काय ते विथड्रॉल ऑफ केसेस अँड अपील. ओके आणि अपीलही बद्दल इथे बोलत आहेत. बाय दी सेशन. ओके आता इथे सेशन कोर्टाचे पॉवर दिले आहे 409 मध्ये. काय पॉवर दिलेले आहे a session judge may withdraw any case or appeal from or recall any case or appeal which he has made over to any assistant session judge or chief judicial magistrate of subordinate to him. सेशन कोर्ट जे असतं तुमचं तर त्याच्या आधिपत्याखाली कोण कोण काम करतं इथे इथे असिस्टंट करतं अडिशनल त्याच्या आधिपत्याखाली काम करत नसतं सेशन आणि अडिशनल एकच आहे त्यामुळे असिस्टंट दिलेला आहे सीजेएम दिलेला आहे आणि ऑल कोर्ट्स विच इज सबऑर्डिनेट टू म्हणजे जेएमएफसी ठीक आहे की नाही हे सगळे कोर्ट आधिपत्याखाली काम करतात. जेव्हाही सेशन कोर्टाला वाटलं की कुठलंही अपील ठीक आहे की नाही जे की माझ्याकडे यायला पाहिजे किंवा कुठलीही केस असेल ठीक आहे की नाही या सिच्युएशन मध्ये ह्या ज्या केसेस आहेत त्या विथड्रॉ करेल मी म्हणजे लाईक जेएमएफसी कडनं माझ्याकडे घेईन सीजेएम कडनं आणि असिस्टंट कडनं तर विथड्रॉ जर करायचं असेल ना ते तर डेफिनेटली तो डायरेक्टली इथे विथड्रॉ करून घेऊ शकतो काढून घेऊ शकतो. ॲट एनी टाइम बिफोर दॅट ट्रायल ऑफ द केस ठीक आहे ॲट एनी टाइम बिफोर द ट्रायल ऑफ द केस ऑर द हिअरिंग ऑफ द अपील हॅज कमेन्स्ड बिफोर द ॲडिशनल सेशन जज and the session judge and may recall any case or appeal which he has made over to any additional session judge. So definitely सेशन जज ऍडिशनल सेशन जज दोघांनाही हे पॉवर दिलेले आहे असिस्टंट सीजीएम आणि जेएमएफसी कडनं काढून घ्यायचे ट्रायल सुरू होण्याच्या आधी ठीक आहे की नाही बिफोर द ट्रायल ऑफ द केस टू हिअरिंग ऑफ द अपील ऑर कमेन्स्ड बिफोर द ॲडिशनल आणि इथून काढून कुठे देऊ शकतात अडिशनल कडे ते देऊ शकतात की ठीक आहे असिस्टंटनी नाही चालवायचे अडिशनलनी चालवायचे ह्या अपील ह्या केसेस सीजेएमनी नाही जेएमएफसी नाही अडिशनलनी चालवायचे असं ते करू शकतात किंवा एका जेएमएफसी कडनं काढून दुसऱ्या जेएमएफसी कडे ट्रान्सफरही करू शकतात त्याला ट्रान्सफर करणे म्हणतात. आता इथे ट्रान्सफर का शब्द दिला नाही लाईक आपण एका असिस्टंट कडनं काढून जर आपल्याकडेच घेतोय तर आपल्याकडे ठेवून घेतात ते विथड्रॉ करतात म्हणजे ऍडिशनलला देत आहे म्हणजे सेशनलाच देत आहेत ते त्यामुळे इथे ट्रान्सफर त्याला म्हटलं जात नाही. जर जेएमएफसी कडनं काढून असिस्टंटला देत असतील आणि अडिशनल कडून काढून जेएमएफसी ला देत असतील तर दॅट इज ट्रान्सफर. ओके सेशन जज कितीही असले तुमच्या कोर्टामध्ये 7-8 सेशन जज आहे आणि एकमेकाला ट्रान्सफर केली त्याला ट्रान्सफर म्हणतात याला मेक ओव्हर म्हणतात कारण ते सेम पॉवर वाल्याकडे ट्रान्सफर करतात. आपल्याकडे काही शब्द आहेत लॉ मध्ये कमिटल ऑफ दी केसेस. ओके कमिटल म्हणजे काय खालचं कोर्ट त्याला पॉवर नाही म्हणून ते वरती कमिट करतं
मेक ओव्हर केस सारखं सारखं ज्यांना पॉवर आहे ना त्याला होतं. आणि ट्रान्सफर मीन्स कुठून कुठेही ट्रान्सफर केली जाते केस, त्याला ट्रान्सफर म्हणते. हेही हायर कोर्टालाच पॉवर आहे की सेशन खालच्या कोर्टाकडून ट्रान्सफर करू शकतो. कमिटल मधलं पॉवर नसेल तर कमिटल करू शकतो. सो दिस इज द लँग्वेज ऑफ द ज्युडिशरी. So where the session judge withdraw or recall a case or appeal under subsection 1 or subsection 2, जेव्हा withdraw आणि recall करत आहे, he may either try the case in his own court or hear the appeal himself or make over it to accordance with the provision of this code or another court for a trial or hearing as the case may be. जेव्हा सेशन कोर्ट आणि ॲडिशनल कोर्ट कुठल्याही प्रकारे इथे तुमचं काढून घेणार आहे क्रिमिनल केसेस तुमच्याकडनं, ते स्वतःकडेही ठेवू शकतात आणि स्वतःकडे ठेवल्या नाही तर ते ट्रान्सफरही करू शकतात किंवा मेक ओव्हरही समोरच्या पॉवरवाल्याला करू शकतात, DJ1 DJ2 वगैरे. ठीक आहे. सो अशा प्रकारे इथे हे आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो तुमचा सेक्शन आहे दॅट इज 410. 410 मध्ये सांगितलंय विथड्रॉवल ऑफ केसेस बाय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. आता विथड्रॉवल ऑफ केसेस ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कुणाकडनं विथड्रॉ करणार तर बघूया. ठीक आहे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मध्ये सगळे येतात, आता JMFC सगळेच. ओके. एनी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मे विथड्रॉ एनी केस फ्रॉम or recall any case which he has made over to any magistrate subordinate to him and may inquire into or try such a case himself or refer it for inquiry or a trial to any other such a magistrate competent to try it. Okay. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जे आहे ना यामध्ये डिवाइड केलेले आहेत पॉवर. पहिला आहे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. हा ही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहे आणि त्याच्या खाली असतात सगळे JMFC. आता हा ही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून यांनी इथे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शब्द दिलाय. पण या JM ला या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सी लावून थोडेसे पॉवर जास्त दिले. जसं की PDJ ला पॉवर दिलेला आहे, DJ ला P लावून, तसंच इथे चीफ म्हटलंय याला. आणि याच्या आधिपत्याखाली सगळे JMFC काम करतात. तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मध्ये या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या एरियामध्ये फक्त आणि फक्त CJM ला पॉवर आहे की ते एका JMFC कडनं दुसऱ्या JMFC कडे ट्रान्सफर करू शकतात. सॉरी, काढून घेऊन विथड्रॉ करून इथे देऊ शकतात किंवा ट्रान्सफर एकमेकाकडे करू शकतात. सो हे आहे तुमचे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, त्याची CJM इथे असं करू शकतं, बाकी JMFC नाही. आता पुढे अजून एक सेकंड पार्ट दिला इथे. एनी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मे रिकॉल एनी केस मेड ओव्हर बाय हिम under subsection 2 of section 192 to any other magistrate and may inquire into or try such a case himself. सो डेफिनेटली इथे म्हटलं आहे की एनी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट इथे रिकॉल करू शकतो की ती केस इकडे चालवायची किंवा तिकडे चालवायची किंवा हे पर असं डायरेक्टली होत नाही प्रॅक्टिकली. हे ॲज पर द डायरेक्शन CJM आणि सेशन जजेस होतं. JMFC डायरेक्ट कसं करू शकत नाही. बट ऑन द अप्लिकेशन ऑफ दी अक्यूज किंवा कुठल्याही प्रकारे ते तसं ट्रान्सफर करू शकतात की अक्यूजने अप्लिकेशन दिली की मला या JMFC मध्ये नाही तिकडे चालवायचं, तर मग ते करू शकतात. याचे ग्राउंड्स थोडे वेगळे आहेत, ते आपण इथे तरी डीपली जायला नको. प्रॅक्टिकल नॉलेज आहे खूप सारं. सो हे आपलं 410 आहे. त्यानंतर आपण येऊया मॅम 411 वर. बोला. मॅम इथे पॉवर फक्त मॅजिस्ट्रेटला असतात ना, जसे 321 मध्ये किंवा 257 मध्ये कुठे? विथड्रॉल ऑफ कंप्लेंट किंवा विथड्रॉल ऑफ प्रॉसिक्युशन ते आपण स्वतः करायचं असतं. विथड्रॉल ऑफ प्रॉसिक्युशन मध्ये गव्हर्नमेंटची परमिशन वगैरे प्रॉपर्टी रिलेटेड असेल किंवा दिल्ली हा, पोलीस वगैरे इन्व्हेस्टिगेशन, तसं इन्व्हेस्टिगेशन. यामध्ये फक्त ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला ज्युडिशियल पॉवर आहे ना. मॅजिस्ट्रेटला पॉवर आहे याच्यामध्ये. आणि इथे जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला पॉवर दिले ते सेक्शन 192 अंतर्गत लिमिटेड आहे. हे खालचं जे ओके. आपण 2 बघतो ना, आता तुम्ही जर 192 काढाल, प्रत्येक सिच्युएशन मध्ये नाहीये. ठीक आहे. प्रत्येक सेक्शन मध्ये आहे का त्यांना पॉवर नाही. 192 काय डील करतो, 190 आणि 92 मध्ये काय आहे, लाईक तुम्ही बघून घ्या. जर अप्लिकेशन करताय तुम्हाला, कोण अप्लिकेशन करते आफ्टर द टेकिंग ऑफ कॉग्निझन्स, अक्यूज अप्लिकेशन करते की मला नाही चालवायचं तुमच्याकडे मॅटर. इन दिस सिच्युएशन ओनली काय होतं, तुम्हाला ट्रान्सफर करता येतं एका मॅजिस्ट्रेट कडनं दुसऱ्या मॅजिस्ट्रेटवर, सरळ मेक ओव्हर करता येतं केस. तर बघा तुम्ही 192, मी तर सांगितलं तुम्हाला पण मी येस वाचून मॅम, दाखवते. येस, बघून घेते कोरिलेट असेल येस, 411 आणि 192. 411. ठीक आहे. टू मेक ओव्हर केसेस आहे मॅम ते. ट्रान्सफर ऑन अप्लिकेशन ऑफ द अक्यूज. कोण अप्लिकेशन करताय, अक्यूजनी अप्लिकेशन केलं 191-92 मध्ये, मेकिंग ओव्हर ऑफ द केस टू द मॅजिस्ट्रेट. एनी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मे आफ्टर टेकिंग अ कॉग्निझन्स ऑफ मेक ओव्हर द केस फॉर इन्क्वायरी और ट्रायल टू एनी कम्पिटंट मॅजिस्ट्रेट सबऑर्डिनेट टू हिम. मी तुम्हाला आधीच सांगितलं की इथे जे आहे ना 192 मध्ये आफ्टर टेकिंग अ कॉग्निझन्स हे CJM लाच अधिकार आहे.
इथे जर 411 मध्ये तुम्हाला दिलं ना की सॉरी 410 मध्ये की इथे सीजीएमएस आहे फ्रॉम वन जेएमएफसी टू अनदर जेएमएफसी, पण एनी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मे रिकॉल. मी याच्यासाठीच तुम्हाला आधी सांगितलं की एनी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणू शकता तुम्ही, पण इथे प्रॅक्टिकली पॉवर सी ला दिली, म्हणजेच कोण सीजेएम ला. सो दॅट्स वाय इथे डायरेक्टली तुम्हाला जेएमएफसी प्रॅक्टिकली करू शकत नाही. पण जे 192चा 2 आहे ना, एनी मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास एम्पावर्ड इन दिस बिया बाय द चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. आता कळलं? सीजेएम काय करू शकतं, कुठल्याही जेएमएफसीला अशी एम्पॉवरमेंट करून पॉवर देऊन सांगू शकतो की बाबा तू हे काम कर. लाईक आपण ॲडिशनल सीजेएम जे असतात ना, त्याला जेएमएफसीच असतात. तो काही त्याला सीजेएम म्हणून दिलं नसतं. सीजेएम तर एकच असतं. पण ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटने ज्याला पॉवर दिले, असिस्टंटचे दिले, त्याला मेक ओव्हर करण्याची पॉवर देऊन जेएमएफसी सुद्धा इथे त्या पर्टिक्युलर स्पेशल सर्कमस्टान्सेस मध्ये असं करू शकतो. ओके, तू मेक ओव्हर करू शकतो. 410 झालं. आता 410 नंतर मी नेहमी सांगते तुम्हाला की सीआरपीसी इज नॉट ओनली फॉर द ज्युडिशरी, सो सीआरपीसी इज ऑल्सो फॉर द एक्झिक्युटिव्ह. सो 411 मध्ये तुम्हाला पॉवर आहे मेकिंग ओव्हर ऑर विथड्रॉ ऑफ द केसेस बाय द एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. आता कोण आहे यांचं सुपिरियर जास्तीत जास्त? डीएम. आणि बाकीचे कोण आहे? मग एसडीएम असतात. ठीक आहे की नाही? एसडीएम जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. तर हेही तसंच करणार आहे की डीएम एका एसडीएम कडून दुसऱ्या एसडीएम कडे टाकू शकतात. मेकिंग ओव्हर ऑर विथड्रॉल ऑफ द केसेस बाय एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. Any district magistrate means DM magistrate or subdivisional magistrate may make over for a disposal of any proceeding which has been started before him to any magistrate subordinate to him, withdraw any case from or recall any case which he has made over to any magistrate subordinate to him, and dispose of such a proceeding himself, referred to be disposal of any magistrate, any other magistrate. सो स्वतः काढून घेईल, विथड्रॉ करेल, एका एसडीएम कडनं दुसऱ्याकडे पाठवेल, किंवा स्वतःही ती केस ठेवून घेईल आणि त्याच्यामध्ये जे काही आहे ते डीएमच्या ट्रायल प्रमाणे ट्रायल चालणार आहे. सो द नेक्स्ट सेक्शन इज 412 दॅट रिझन टू बी रिकॉर्डेड. मॅम याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट एका दुसऱ्या मॅजिस्ट्रेटकडे पण केस ट्रान्सफर करू शकतो ना सुमोटो मध्ये, सीजीएमला ऍप्लिकेशन करू? येस, ऑफकोर्स, तेच सांगते ना, आपण पाहतच ते की आपण ट्रान्सफर करते कोणत्या कोणत्या सुमोटो. आतापर्यंत काय पाहिलं आपण? इनिशिएटिव्ह, ओन इनिशिएटिव्ह, तर ते करू शकतात. ओके, सो डेफिनेटली. सो रिझन काय दिली? अ सेशन जज और मॅजिस्ट्रेट मेकिंग an order under section 408, 409, 4010 and 11 shall record his reason for so doing or for making it. सो डेफिनेटली तुम्ही जेव्हा मेक ओव्हर करताय, ट्रान्सफर करताय, वॉट एव्हर तुम्ही जे काही करतायत, फक्त रिझन्स द्या की तुम्ही असं का करता. तर डेफिनेटली ऑन द रिझन द मॅजिस्ट्रेट कॅन ट्रान्सफर अँड विथड्रॉ द केसेस. सो दिस इज द ट्रान्सफर ऑफ क्रिमिनल केसेस. खूप असं प्रिलिमसाठी जेएमएफसीच्या तरी महत्वाचं नाही, बट दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन. डीजेसाठी हे महत्वाचं आहे. जे कोणी या बॅचमध्ये आपले डीजेचे एक्झामिनेशनचे आहे त्यांचं हे त्यांच्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. सो इथे रेकॉर्डिंग